मैत्रिणींनो, आपला गुरुवारचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि हा आहे ना शुक्रवारचा व्हिडिओ आहे. सकाळी सकाळी प्रत्येक गृहिणी जे काम करते ना तेच मीही काम करते. थोड्याफार फरकानं तसंच असतं आपलं रुटीन. प्रत्येक गृहिणीचं थोडाफार फरक असतो फक्त. तर मिस्टरनं आत्ताच फिरून आलेले आहेत. हर्षदाला सोडतात आणि मग म्हणजे कॉलेजला सोडतात आणि फिरून येतात ते. नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. प्रणवचं कॉलेज दुपारचं असतं ना, त्यामुळे काय करतो तो जरासं वेळाने उठतो. त्यामुळे कचरा वगैरे नंतर मारावा लागतो, कारण तो उठल्यावर मग सगळ्याच खोलीतला मारून घेता येतो ना. तर गॅसवर आत ना बारीक असं मंद गॅसवर चहा ठेवलेला आहे. मिस्टरांना आणि मला ना चहा ठेवून आली आहे. बारीक असं केलेला गॅस. तोपर्यंत म्हटलं कचरा मारून घ्यावा. आंघोळ झालं ना, मी नाश्त्याची तयारी वगैरे करून ठेवलेली आणि म्हटलं चहा वगैरे नंतरच घेऊया. आणि आज ना रविवार नाहीतरी स्पेशल मेनू असा करायचा आहे. म्हणजे नाश्त्याचाच प्रकार आहे, पण तो जेवणाच्या वेळेला असं करायचं आहे. आणि मी आता कचरा काढेपर्यंत ना प्रणव आंघोळीला गेला आहे. ब्रश वगैरे करून आंघोळ वगैरे करून गेलो. आणि काही वेळेला ना परत त्याच जागेवर झाडणी मारताना दिसत असेल तर काय होतं, वाऱ्यानं पुन्हा बारीक सारीक काहीतरी असेल ना हलकंसं, तर ते उडून पाठीमागं जातं. त्यामुळे पुन्हा घेते. आणि मी काय करते, कचरा मारताच ना कोपऱ्यात वगैरे एखादं जळमट असलं ना तर ते लागलंच मारून घेते. संध्याकाळी 5-6च्या आधी आपण कचरा मारतो, तरी पण दुसऱ्या दिवशी सकाळी एवढा कचरा असतो बघा. आता कचरा मारून झाला, कचरा भरून घेते सगळा. आणि ना फरशी पुसून घेणार आहे. तर चहाचा गॅस होता ना तो बंद करून ठेवला. म्हटलं नंतरच घेते चहा. तर ना आंघोळ झाल्याबरोबर आपण घेतलं ना चहा तर होतं. आणि दुसरं काहीतरी करत असेल, कारण मी नाश्त्याची तयारी म्हटलं करून ठेवूया, म्हणजे पटकन नाश्ता करता येईल. आणि कचरा मारून झाल्यावर लगेच फरशी पुसून घेतल्यानंतर बरं कसं होतं, 15 मिनटं लागतात दोन्हीला. तर आपण पसारा उचलून वगैरे कानाकोपऱ्यातून कचरा सकाळचा घेतो आणि त्यानंतर फरशी लगेच घेतली की 15 मिनिट लागतात. त्यामुळे ते लागलंच आवरलेलं दोन्ही पण बरं पडतं. त्यामुळे म्हटलं नाश्ताच नंतर करूया, आधी हेच दोन्ही पण आवरून घेऊया. कारण नाश्त्याची तशी तयारी झालेली आहे, फक्त फोडणी वगैरे टाकायची. ते बघा असं कचरा फरशी झालं की लगेच शाळेसारखं आंघोळ करून येऊन बसतोय पूजा करायला. बघ तू कोणी लागला सर, 500 रुपये द्यायचे का व्हिडिओचं. हां हे ठेवते बघ. म्हण पुन्हा म्हण. तर मी फरशी पुसता बघा प्रणव आला आंघोळ करून. कपडे वगैरे लागलंच, कॉलेजचे कपडे वगैरेच घालून बसतो तो. तर प्रणव पूजा तिकडे करून घेतोय ना, तर मी पण म्हटलं तुळशीला पाणी घालून घेऊया. काही वेळेला मी सकाळी आधी म्हणजे आंघोळ झाली की पहिल्या तुळशीला पाणी वगैरे घालून घेते. सुट्टी वगैरे असली की मुलं वेळाने सुटतात, मग अशा वेळेला ना मी बाहेरचा तेवढाच गॅलरीतला कचरा वगैरे मारून तुळशीला पाणी वगैरे घालून उंबरठा रांगोळी वगैरे ते काढून घेते आणि मग नंतर कचरा मारत वगैरे बसते. कारण मुलांच्या ह्याच्यावर जर बसलं तर काय होतं, ती वेळानं उठतात, मग 9-10 वाजून जातात. त्यामुळे काही वेळेला तुळशीला पाणी पण घालून घेते. आता प्रणव पूजा करतो तर म्हटलं तुळशीला पाणी पण घालून घ्यावं, म्हणजेच तुळशीची पूजा. तर इथं साखरेची वाटी दिसते ना, ती पूजा झाल्यावर प्रणवने आणून ठेवली. आणि प्रणवला आता नाश्ता देते. तर उपीट केलेलं नाश्त्याला तर त्यावर शेव घालून दिली. आणि हे आता साहित्य घेतलेलं दिसतंय ना, खोबरं आहे, बटाटा, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, मिरच्या. तर आज इडली करायची आहे. बहुतेक ठिकाणी इडली म्हणजे नाश्त्यासाठी करतात, पण आमच्या इथे म्हणजे बहुतेक कोल्हापूरमध्ये असंच आहे की मिसळ असू देत, इडली असू देत, तर ते नाश्त्याच्या वेळेला नाही करायचं, जेवणाच्या वेळेलाच करायचं ना. इथली खासियतच म्हटली पाहिजेत. म्हणजे नाश्ते जे काय हेवी जे काय नाश्ते असतात ना ते दुपारच्या वेळेलाच म्हणजे जेवणाच्याच वेळेला करतात. तर आता चटणी करून घेते. त्यासाठी ते खोबरं वगैरे, मिरची, आलं वगैरे ते लावून घेतलं. तर एकदा लावून घेतलं, कारण ते जे मिक्सरचं भांडं आहे ना ते छोटंसं आहे, त्यामुळे एकदा लावून ठेवले, बाकीचं नंतर लावेन. तर तोपर्यंत टोमॅटो, कांदा वगैरे चिरून घेते, कारण सांबार करायचं आहे. म्हणजे इडली सांबार चटणी असं बेत आहे. म्हणजे नुसतीच चटणी केली किंवा नुसतीच सांबार केलं तर असं नाही होतं आमच्यात, कारण एकाला चटणी आवडते तर एकाला सांबार आवडतं, त्यामुळे दोन्ही करायला लागतं. म्हणजे कसं हॉटेलमध्ये खाल्ल्यासारखं त्यांना फील येतो. हे सगळं ना चिरून घेते आणि चटणी ती करून घेतलेली ना मिक्सरच्या भांड्यामध्ये. भांडं आहे ते छोटं आहे. आणि फोडणी आधी देऊन ठेवली होती, तेल, मोहरी ते सगळे करून ठेवलेली, जिरे वगैरे. मोहरी जरा कमीच घालते, जिरे जास्त घालते. आणि कढीपत्ता आहे ना, तो कढीपत्ता नाही आहे, आता तशीच केली. तर आणायचं म्हटलं तर हर्षदाई नाही आहे, प्रणव नाही आहेत, मिस्टरही बाहेर गेले, त्यामुळे कोणच नाही आहे. आता दुपारी खायच्याच वेळेला येतील सगळे, अशा म्हटलं आपण चटणी करून घेऊया. कारण त्या मिक्सरच्या भांड्यात पुन्हा एकदा मला खोबरं लावावं लागेल ना, तर हाताला लागलं ते दाखवत होते. काय लागलं काही कळलं नाही, पण हाताला जरासं लागलं. तर सांबारची इथं फोडणी करते. बहुतेक डायरेक्ट कुकरमध्येच ही सगळी फोडणी, म्हणजे डाळ शिजून घ्यायची नाही, डायरेक्ट सगळं ना ते कुकरमध्येच टाकायचं. 2 शिट्ट्या दिल्या ना ते सगळं होतं तयार. पण आज डाळ लावून घेतलेली कुकरला. तेच नाश्त्याच्या वेळेला मी म्हटलं की नाश्त्याची तयारी, ही डाळ वगैरे लावणं हे करत होते सकाळी. सांबारची फोडणी देतच ना चटणी करून घेतली बघा, दाखवली ना मी आता. म्हणजे कसं एका वेळेला दोन्ही कामं होऊ शकतात ना.
तर ते सगळं चिरून घेतलेलं ना, कांदा वगैरे, टोमॅटो, बटाटा ते सगळं त्याची फोडणी तेलात मस्त परतून घेतलं. त्यात डाळ वगैरे शिजवलेली ते घालून घेतली. आणि सांबार मसाला मी कधी विकत आणत नाही, तर ते घरातला जो असतो ना ते घालते. चिंच, गूळ, त्याचा आता गुळाचा डबा वगैरे काढलेला. आणि ती उकळी येते आमटीला म्हणजे सांबारला, तोपर्यंत कपडे झालेत मशीनची, तर ती कपडे टाकते उन्हात. आणि जी घातलेली दिसतात ना ते टॉवेल वगैरे आपण आंघोळ केल्यावर घातलेलं तो, किंवा माझे जे ड्रेस होते, कारण ती कलरचे असले की आपण कसं हाताने धुवून टाकतो, किंवा एखादं डिझाईन असलं तर कसं मशीनला वगैरे ते पडून जातं ना, त्यामुळे हाताने धुवावे लागतात. आणि ते जास्त वेळ उन्हात पण ठेवून चालत नाही, मग कलर ना उडून जातो. ते कपडे काढून आत ठेवले, म्हणजे आतल्या स्टँडवर टाकले. आणि मग आता रोजचे जे कपडे असतात ना ते घालून घेते, म्हणजे उन्हामध्ये टाकून घेते. तर आज मळबच आहे, जास्त असं ऊन नाहीच आहे बघा, उजेड एवढा असा नाही आहे. आणि उन्हाळ्यात ना मात्र मी वेळानेच कपडे टाकते, किंवा मग लवकर जर टाकले तर मग ते लवकर काढून घेते, कारण उन्हाळ्यात खूप ऊन येतं आणि मग कपड्यांचे ना पूर्ण कलर बदलतात. आता हिवाळा त्यामुळे उन्हाचा कसा एवढा हे पडत नाही. आता आत आले, आता म्हटलं इडली लावावी, कारण इडली कशी गरम गरम असली की बरं वाटते. आणि आता एक जण यायला चालू झाली, हर्षदा आली. इडली 15-20 मिनटात पीठ तयार केली, 15-20 मिनटात लगेच हे होते. 15-20 मिनटात आपल्याला लगेच खायला घेता येते. आणि हे पहिलं भांडं झालं की लगेच खायला घेतलं की दुसरं भांडं लावून ठेवून मग खायला बसलं तरी चालतं. तर इडलीसाठी ना काल तांदूळ वगैरे डाळ भिजत घातलेली होती आणि पीठ तयार करून ठेवलेलं होतं. त्यामध्ये मीठ घालून मस्त घालून घेतलं आणि त्या प्लेटला तेल लावून इडली पीठ आहे ना ते एका प्लेटमध्ये घालून इडली पात्रामध्ये ठेवून घेते. आणि वाफून एक 15-20 मिनटात तयार होते लगेच. 15-20 मिनटं अशासाठी म्हणजे एक 10 मिनटातच तयार होते, पण जरा गार झाल्यावर काढलं की व्यवस्थित निघते इडली. तर हे लावून जरी कपडे घालायला गेले चाललं असतं, पण काय होतं आपण ज्या वेळेला घाईघाईनं करतो त्यावेळेला नेमकं घरातली सगळी वेळानं येतात. आता म्हटलं त्यापेक्षा गरम गरम खातील म्हणून जरासं म्हटलं आवरूया, कपडे वगैरे घालून घेऊया आणि मगच म्हटलं इडली करूया. इडली होईपर्यंत ना पाणी वगैरे, म्हणजे आता जेवताना म्हणजे खाताना हे ना पाणी लागेल ना पिण्यासाठी, ते पाणी वगैरे भरून घेते, किंवा ताटं वाट्या जे काही लागतात ना चमचे ते ठेवते आता घेऊन. 10 मिनटांनी ना गॅस बंद केलेला. तर आता बघते इडल्या तयार आहेत काय. अशा मस्तपैकी गरमागरम अशा इडल्या तयार झाल्यात बघा. इडली अगदी मऊ अशी लुसलुशीत आणि हलकी फूल अशी छान झालेली, एकदम आपण स्पॉन्जी म्हणतो ना तशी झालेली. आणि एकदम अशी हलकी, म्हणजे कापसासारखी, अजिबात घट्ट वगैरे काय नाही, कापसासारखी अशी झालेली होती. तर हर्षदा म्हणते मला भूक लागली, कारण कॉलेजमधून आत्ता झाले, त्यामुळे काय केलं ते प्लेट होते ना थोडा वेळ म्हटलं असं काढून ठेवूया, म्हणजे गार होतील. आणि गार झाली की म्हटलं काढायला बरं पडतं. तर अशी छानपैकी झाली बघा तयार. चमच्याने ना इडली सगळीकडून फिरवून घेते सगळ्या बाजूने आणि मग काढते. तर ती आत आली, मी काढते म्हटल्यावर एक तोपर्यंत अशीच म्हटली खाते. तर ह्या सगळ्या इडल्या मी काढून ठेवून ना पुन्हा एक भांडं लावेन आणि मग आम्ही खायला बसू. तर अशा प्रकारे इडल्या मस्तपैकी तयार झाल्या. रविवार नाही पण छानपैकी रविवारचा बेत असा झाला. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.